यश समोर दिसतंय पण ते मिळालं नाही तरी देखील शांत कसं राहावं हे रघुवीर नेवरेकरांचं. वाह! तुम्ही आज इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, या संस्थेशी जोडले गेलेले आहात. ह्या इतक्या मोठ्या सगळ्या कारकिर्दीमध्ये अनेकदा असं होतं, की ज्या कलाकारांच्या सानिध्यात आपण येतो, तर त्यांच्याकडून छान वेगवेगळे विचारांचे संस्कार होतात किंवा जडणघडण होत असते. काय-काय नवीन-नवीन गोष्टी कळतात. आत्ता ह्या स्टेजला तुम्हाला असं काय वाटतं? अशी 5 नावं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटतं, की तुम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये खूप छान अनुभव आले किंवा छान गोष्टी शिकायला मिळाल्या किंवा आपण म्हणतो ना, की खूप गोष्टी नव्याने कळल्या. पहिलं नाव म्हणजे माझे मोठे भाऊ पद्मश्री अशोकजी सराफ. त्यांची अभिनयाबद्दलची जी काही आत्मीयता आहे, फुल डेडिकेशन आहे. आणि त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली, मी नाटक थांबवण्याचं कारण एक होतं. ते म्हणाले, तुला जर नाटक करायचं असेल तर फुल डेडिकेशनने केलं पाहिजे, आता करू नकोस. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की मी जो अभिनय करायचो याच्यात 2-3 नाटकामध्ये असा अनुभव आला की लोक बघा, अरे हे तुम्ही अशोकजींचे भाऊ का असं मला विचारायला लागले. म्हणजे ती एवढी साम्य त्यांच्या माझ्या अनुभवावर वळायला लागलं. पण त्यांनी जो सांगितलेला मंत्र मी लक्षात ठेवला. फुल डेडिकेशनने कुठल्याही कार्यक्षेत्रात तुम्ही जा. तर नाटक, सिनेमा, मला सिनेमाच्या पण ऑफर आल्या होत्या, मराठी सिनेमाच्या आल्या होत्या. अच्छा. पण एकदा तुम्ही झोकून दिलं म्हणजे तुम्हाला प्रोफेशन थांबवलं. बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे नाटक, चित्रपट हे अळवावरचं पाणी. हो. एकच असे अशोक सराफ निघू शकतात. आणखीन अशी जी आज नावाजलेले नट आहेत, पण त्यांची प्रत्येकाची जे काही मेहनत आहे हे मी बघितलेली आहे. दुसरं नाव तुम्हाला मला जे आता पटकन येते ते म्हणजे मच्छिंद्र कांबळी. मच्छिंद्र कांबळी माझे क्लायंट पण होते, माझे मित्र होते. आणि 82 साली त्यांनी भद्रकाली प्रोडक्शन सुरू केली. माझ्याकडे आले, ही माझी भद्रकाली, याच्या पुढे तू सगळं सांभाळायचं. आणि जाईपर्यंत माझ्याबरोबर सतत होते. आणि त्यांनी जी काही नाटकं केली त्यांनी मला नाटकात ऑफर दिली होती रातराणीमध्ये. म्हटलं बाबा, आणि संशय कल्लोळ याच्यात मालवणी नाटक करायचं होतं. म्हटलं तू दौरे तुम्ही करणार असाल तुम्हाला तो वेळ देता येणार नाही, त्यामुळे मी ते थांबतो. पण त्या माणसाची धडपड म्हणजे बॅकस्टेज सांभाळण्यापासून जी सुरुवात झाली करिअरची आणि वस्त्रहरण आलं आणि नाटक सगळं बदललं. पण त्याने सातत्याने चांगलंच काम दिलं, चांगले प्रयोग दिले आणि त्याचं टायमिंग सेन्स हा अप्रतिम होता. आणि तो प्रत्येक नाटकात दिसला. निर्मिती मूल्य पण खूप चांगली दिसली. दुसरे आणखीन एक माझे क्लायंटच मोहन तोंडवळकर. कलावैभवी जी संस्था आहे, त्या संस्थेची जी काही दर्जेदार नाटकं झाली त्यांच्याकडून मी एक शिकलो. ते सुरुवातीला कॉन्ट्रॅक्टर म्हणून नाटकं लावायचे, पण त्यांचं वाचन त्यांचं दांडगं होतं. आणि त्यांनी वाचून ते नाटकं निवडायचे. आणि हिमालयाची सावली घ्या, काचेचा चंद्र, महासागर, ही नाटकं त्यांनी स्वतः सिलेक्ट करून घेतलेली. म्हणजे एक निर्माता कसा जाणीव ठेवून नाटकं निर्माण करतो ते ज्वलंत उदाहरण मी समोर पाहिलं. ते म्हणजे मोहन तोंडवळकर, कमलाकर सारंग यांचा मला सहवास लावला. त्यांची नाटकं, त्यांचं दिग्दर्शन कित्येक वर्ष बघितलं. त्यामुळे नाना पाटेकरांच्या सुरुवाती दिवसात एकत्र होतो आम्ही. हो, ही जी नावं मी विसरू शकत नाहीत. दामू केंकरे, त्यांच्याबरोबर माझा सहवास होता. आणि हे मोठे कलाकार रघुवीर नेवरेकर हे एक नाव म्हणजे एक म्हणतो मी शापित गंधर्व म्हणीन त्यांना. कारण त्यांच्या माझं जे झालं तसंच त्यांनी त्यांचं फील्ड सिलेक्ट केलं. म्हणजे उत्कृष्ट नटाला आपली नाट्यसृष्टी म्हणजे त्यांना मिळाला नाही चांगला नट, कारण त्यांनी त्यांचा जॉब स्वीकारला. आणि जेव्हा ते नाटकात आले तेव्हा वय झालं होतं. त्यामुळे पुढची नाटकं, श्वेतांबरा तुम्हाला आठवत असेल तर श्वेतांबरामधला जो विलन आहे हे रघुवीर नेवरेकर. आणि त्यांचे जे डोळे, त्यांची जी फेक, त्यांची फाल्गुनरावची भूमिका संशय कल्लोळमधली, त्यांच्याकडून तर खूप शिकलो. कसं यश समोर दिसतंय पण ते मिळालं नाही तरी देखील शांत कसं राहावं हे रघुवीर नेवरेकरांचं.
क्या बात आहे. तुम्ही सगळी नावं सांगता, इतके दिग्गज सगळे कलाकार, म्हणजे काहींबद्दल आजवर ऐकलेलं आहे, हो. काहींचं काम पाहिलेलं आहे मी लहान असताना. त्यांच्याबद्दल ऐकताना फार छान वाटलं, की कारण प्रेक्षकांना फार उत्सुकता असते की ह्या व्यक्ती कशा असतील किंवा कलाकारापलीकडे माणूस म्हणून ते कसे आहेत मला किंवा मला खूप हां. चांगलं वाटलं की हा प्रश्न मला विचारला. मला काहीच कल्पना नव्हती, पण या अशा इतक्या वर्षाच्या 40-45 वर्षामध्ये मी बघत आलोय हं. आणि ती जी माणसं समोरून येऊन गेली अशी माझ्या डोळ्यासमोरून गेली. मला खूप धन्यवाद तुला द्यावेसे वाटतात की त्यांची तू आठवण मला करून दिली. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.